जी पाककलामध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे मटार आपण वर्षभर कसे स्टोअर करू शकतो। तर मटारचा सीझन सुरू झालेला आहे। मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात सगळीकडे मटार दिसतात। आत्ता हे जे 40-50 रुपये किलोने मिळणारे मटार आहेत ते सीझन संपले की हेच मटार आपल्याला 150 आणि 200 रुपये किलोने मिळतात। तर ते वर्षभर कसे स्टोअर करायचे हे आपण आज बघणार आहोत। तर इथे मी हे 2 किलो मटार घेतलेले आहेत आणि मस्त भरगच्च भरलेल्या शेंगा आहेत। या तुम्हाला मी एक शेंग इथे सोलून देखील दाखवते। हे बघा अगदी टपोरे दाणे यामध्ये आहेत। मस्त हिरवागार मटार यामध्ये आहे। इथे अशा प्रकारे या सगळ्या शेंगा मी ना सोलून एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे। असे हिरवेगार मटार तुम्हालाही दिसले ना तर नक्की आणा आणि मी सांगितल्याप्रमाणे ना अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवा। बरेच जण इथे मटार थोडेफार शिजवून ठेवतात। तर तसं केल्याने काय होतं ना थोड्या महिन्यांनी ते मटार अगदी असे लबलबीत होतात, अगदी नरम पडतात। पण मी सांगितलेल्या पद्धतीने आपण जर का हे मटार स्टोअर करून ठेवले ना तर अगदी जसेच्या तसे असं वाटतं की आत्ताच मार्केटमधनं आपण विकत आणलेले आहेत। अशा पद्धतीने हे मटार आपले राहतात। आपण इथे कोणताही प्रिझर्वेटिव्ह वगैरे वापरणार नाही आहोत। अगदी नॅचरल पद्धतीने आपण हे मटार स्टोअर करून ठेवणार आहोत। तर तुम्ही बघू शकताय किती दाणे पडत आहेत ते। आणि अशा प्रकारे हे सगळे 2 किलो मटार मी सोलून घेतलेले आहेत। भरपूर दाणे पडलेले आहेत। आता काय करायचं आहे आपल्याला झिपलॉकच्या पिशव्या घ्यायच्या आहेत। 1 किलोच्या शक्यतो घ्या। माझ्याकडे 1 किलो आणि 2 किलोच्या पिशव्या असतात। मी त्या नेहमी आणून ठेवते घरामध्ये। तर इथे मला जेवढी गरज आहे तेवढे मी वर्षभराचे मटार आणते आणि नेहमी असे सोलून ठेवते। आता इथे एक काळजी घ्यायची आहे, पिशवी देखील आपली कोरडी असली पाहिजे आणि मटार देखील जराही ओला करायचा नाही आहे। असा सुखा खटखटीत मटार म्हणजे हे दाणे जे आहेत ते अगदी सुखे हवेत ते आपल्या झिपलॉकच्या पिशवीमध्ये भरून घ्यायचे आहेत। अगदी वरपर्यंत भरायचे नाही, थोडीशी जागा ठेवायची म्हणजे आपलं लॉक परफेक्ट झालं पाहिजे। जराही कुठून हवा जाता कामा नये आतमध्ये। हवा गेली ना तर आपले मटार इथे नरम पडू शकतात। तर इथे अशा प्रकारे व्यवस्थित पिशवी भरून घ्यायची, वर थोडीशी जागा ठेवायची आणि प्रॉपर एकदम झिपलॉक हे करून घ्यायचं। कुठून हवा पास होणार नाही याची मात्र दक्षता इथे घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित इथे मी लॉक करून घेतलेलं आहे आणि पिशवी अगदी छान अशी पॅक करून घेतले। किती भारी दिसत आहेत बघा मटार आपले। बाहेरचे प्रिझर्वेटिव्स मटार आणण्यापेक्षा ना हे असे घरच्या घरी आपण मस्त स्टोअर करून ठेवू शकतो। मी इथे आत्ता तरी 3 किलो मटार माझ्याकडे तयार आहेत। मी असे सोलून ठेवलेले आहेत मस्त असे। आता काय करायचं आहे या पिशव्या जातील फ्रीझरमध्ये। जो फ्रीजचा आपला वरचा भाग असतो तिथे ह्या पिशव्या ठेवायच्या आहेत आणि अगदी मस्त 8 ते 9 महिने किंवा वर्षभर आपल्या वापरानुसार हे मटार आपण इथे यूज करू शकतो। तर इथे मी हे स्टोअर करून घेते। तर तुम्ही देखील अशा प्रकारेच मटार स्टोअर करून घ्या आणि वर्षभर मटारचा आनंद लुटा।